नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. भीमनगर येथे सांगोला पोलिसांची मोठी कारवाई, 85 गोवंश ताब्यात घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. सांगोला तालुक्यातील भीमनगर येथे गायरान जमिनीवर अत्यंत क्रूरपणे विना चारा पाणी दाटीवाटीने बांधून ठेवलेल्या 85 जनावरांची सांगोला पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 7,63,000 रुपये किमतीची जनावरे जप्त केली असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की भीमनगर येथील गायरान जमिनीत मोठ्या प्रमाणात खिलार आणि जर्सी जनावरे बांधून ठेवली आहेत. या माहितीची खात्री करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने 16 मार्च 2026 रोजी पहाटे 2:30 वाजता घटनास्थळी धाड टाकली. या धाडीदरम्यान पोलिसांना चिलारीच्या झुडपामध्ये 41 खिलारी गायी, 8 खिलार कालवडी, 20 खिलार खोंडे, 3 गिरी गायी, 2 गिरी गायीची कालवाडी, 7 गिरी गायीची खोंडे आणि 4 जर्सी गायी अशी एकूण 85 जनावरे दोरीने अत्यंत दाटीवाटीने बांधलेली आढळून आली. या जनावरांना चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता मालकाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत वाघेल यांनी पंचनामा करून सर्व जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल अनिल भिवा येडगे यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 243/2026 नुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस अधिक तपास करत आहेत.